जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी आपल्या रक्ताने त्यांची सिग्नेचर इथे करत आहे, त्यांची स्वाक्षरी इथे केली जात आहे. लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं आहे. पण ह्या आधीसुद्धा त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांचं जे चित्र काढलं होतं ते सुद्धा आपल्या रक्ताच्या थ्रू काढलं होतं. आणि त्याच्यानंतर जे भारताचं जे संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, त्याचंसुद्धा त्यांनी जे चित्रीकरण केलं होतं तेही आपल्या रक्ताने केलं होतं. आणि तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एकत्र चित्रसुद्धा त्यांनी आपल्या रक्ताने काढलं होतं. आणि आज डॉक्टर संतोष कटारे सर जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तिथे स्वाक्षरी काढताना आपल्याला दिसत आहेत. लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो आहे की एक कुठेतरी कृतज्ञता व्यक्त केली जात आहे की बाबासाहेबांनी आत्तापर्यंत किती काय काय केलेलं आहे. ज्या ज्या गोष्टी बाबासाहेबांनी केल्या आहे ते फक्त ह्याच सगळ्या गोष्टी करून त्यांची कुठेतरी कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. आणि ह्यावरूनच कळतं की डॉक्टर संतोष कटारे सर आहेत, त्यांना ह्याबद्दल किती श्रद्धा आहे. इथे जरा उभं राहिलं तर सिग्नेचर सकट तुमचा फोटो व्हिडिओ बाहेर घेऊया का लगेच? आणि आपल्याला आपण इथे पाहतो थोडं पुढे ना आता जरा पुढच्या लाईनीवर हां बरं. संपूर्ण हा दृश्य लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदीच 2 दिवसांनी म्हणजे 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्याचप्रमाणे इथे कुठेतरी एक त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर जे आहेत ते आजची जी स्वाक्षरी आहे स्वतःच्या रक्ताने काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तुला जाऊ नको, तुझं रक्त घेतो असं नका. इकडे बघा. जय भीम पॅन्थर याच्यामध्ये आपल्या मुस्लिम बांधवांची ज्यांनी रोल केलेला आहे ते आपले दादा या ठिकाणी बाजूला घ्या हो. अभिनंदन सगळ्या पत्रकारांचे होते. थँक्यू. नगर मोहल्ला त्याच्यामध्ये पण खूप सुरेख आगामी चित्रपट येतोय ते पण सांगते का त्यांची सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी डॉक्टर संतोष चंद्रकांत कटारे, इंटरनॅशनल ब्लड आर्टिस्ट. तुम्ही जरा मागे आहे. मी या देशामध्ये सर्व जाती, धर्म, पंथ, परंपरा या सर्वांचे जे धर्मगुरू आहेत, सर्व जे महापुरुष आहेत, सर्व धर्म समभाव हा विचार जोपासून मी प्रत्येक महापुरुषाचे चित्र स्वतःच्या रक्ताने रंगवलेले आहेत. त्यासाठी अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत. त्यातच महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांमुळे. बाबासाहेबांपेक्षा जीवनामध्ये माझ्यासाठी मोठं काही नाही आहे.
तर त्या महामानवाचं चित्र तर मी प्रथमच काढलेलं होतं. त्यानंतर माता रमाईचं देखील काढलं होतं. भारतीय संविधानाचं प्रॅम्बलसुद्धा काढलं होतं. परंतु आता ह्या जयंतीला काय नवीन उपक्रम द्यावा म्हणून मी महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी स्वाक्षरी आहे, जी सही आहे, जिने करोडो आणि अरबो लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल केला, अशा महामानवाची सही मी आजच्या दिनी बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं त्या ठिकाणी या सहीचं प्रदर्शन करून त्यांना एक अनोख्या प्रकारची मानवंदना या ठिकाणी मी देत आहे. आज या बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला तुम्ही एवढा मोठा उपक्रम इथं उभा केला आहे. या माध्यमातून लोकांना काय संदेश देऊ इच्छा? लोकांना एकच संदेश देईल की आता आपण बघितलेलं आहे की 11 एप्रिल रोजी जय भीम पॅन्थर नावाचा एक चित्रपट आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला. तो चित्रपट बघा आणि त्याच्यातून बोध घ्या की आपल्या तरुणांना नेमकं काय करायचं आहे, कशा पद्धतीने आपल्यावर अन्याय अत्याचार होतात, संविधानिक पद्धतीने कसं त्याचा उत्तर आपण दिलं पाहिजे आणि आपण एकतेने कसं राहिलं पाहिजे. आणि आपली जी संघटना असेल ती जर जोमाने काम करू लागली आणि तिचं नाव होऊ लागलं तर कशा पद्धतीने आपल्याला एकमेकांच्या कानामध्ये काहीतरी सांगून ती संघटना विखुरली केली जाते किंवा त्या संघटनेमध्ये भेद निर्माण केला जातो आणि ती तोडली जाते, उद्ध्वस्त केली जाते. या चित्रपटातून आपल्याला ते शिकायला मिळेल. साहेब, लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपण आलेला आहात. आता आपला मानस आहे गिनीज वर्ल्ड बुकमध्ये आला, काय सांगाल ते? लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझं नामांकन झालेलं आहे. त्याच पद्धतीने आता माझं जे पुढचं पाऊल आहे ते गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आहे. कारण आदरणीय मोदी साहेबांची जून जुलैच्या अधिवेशनामध्ये मी डेट मागण्यासाठी अर्ज केलेला आहे. लवकरच एक नवीन उपक्रम स्वतःच्या रक्ताने आपल्याला काढण्यासाठी बघायला मिळेल. काही मोबाईल मागे घ्या फ्रेममध्येच येतं. बरं, ते जय भीम पॅन्थरचे आर्टिस्ट त्यांना घेणार त्यांची अजून मागे घ्या. या सोबतच घ्या तुमच्या या सर. हां, या जरा प्लीज जरा मध्ये बोलू नका. प्लीज सर्वांना. सर, काय सांगाल आज आपला जय भीम पॅन्थर नावाचा चित्रपट पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणे त्याची वाजागाजा झाली आहे. जयंतीच्या पूर्वसंधी तिला देखील चित्रपट आला आहे आणि आज या साहेबांनी जे हे केलेलं आहे स्वाक्षरी, त्या स्वाक्षरीसाठी तुम्ही शुभेच्छा द्यायला आला आहे की साहेब काय सांगा? सरांना हे खूप मोठ्या शुभेच्छा माझ्याकडून, आमच्या जय भीम पॅन्थर एक संघर्ष या सगळ्या टीमकडून सरांना शुभेच्छा. आणि हा एक आर्ट